मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे पक्ष सोडला नाहीये, अफवांवर विश्वास ठेवू नका असं स्पष्ट वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलंय. दरम्यान आता महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. प्रचाराची देखील जोरदार तयारी सुरू असतानाच पाहायला मिळते. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे हे मनसे पक्ष सोडून भाजपात प्रवेश करणार या बातम्या गेल्या 2 दिवस सुरू होत्या. सोशल मीडियावर देखील याची चर्चा सुरू होती. सर्वच माध्यमांमध्ये याची चर्चा सुरू होती. मात्र याच अफवांना, याच बातम्यांना आता संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आज पत्रकार परिषद घेत संदीप देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या दरम्यान संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी म्हटलंय की कालपासून समाज माध्यमांवर अनेक चर्चा सुरू आहेत, सोशल मीडियावर ज्या चर्चा सुरू आहेत. संदीप देशपांडे यांनी मनसे पक्ष सोडला तर काहींनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचं देखील म्हटलं होतं. या सगळ्या प्रश्नांना, या सगळ्या अफवांना आता प्रत्युत्तर देत संदीप देशपांडे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की असा कुठलाही विषय नाहीये, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे, मनसे पक्षामध्येच मी अजून सोबत आहे, राज ठाकरेंच्या सोबत मी अजूनही आहे, मी माझ्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय. येणाऱ्या निवडणुकीत मनसेच्या जागा जास्तीत जास्त कशा जिंकून येतील, कशा निवडून येतील, ही मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मी त्यासाठी प्रामाणिकपणे काम करतोय. यावेळी त्यांनी कुठल्याही अशा अफवांना पसरवू नये अशी विनंती देखील संदीप देशपांडे यांनी केलेली आहे. दरम्यान मनसेची साथ सोडून भाजपामध्ये गेलेल्या संतोष धुरी यांनी मनसेच्या विरोधात कटकारस्थान होत असल्याचा आरोप करत मनसे नेत्यांची यामध्ये नावं घेतली होती आणि त्यांनीच ही अफवा पसरवल्याचं देखील सांगितलंय. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. मी मनसेसोबत आहे आणि मी मनसेसाठी प्रामाणिकपणे काम करत असल्याची प्रतिक्रिया आता संदीप देशपांडे यांनी एका पत्रकार परिषदेत